नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. नेहमीच काही ना काही कारणावरून चर्चेत असणारा कारखाना म्हणजे टोकाई सहकारी कारखाना. एकंदरीत आज सर्व कर्मचारी हे विविध मागण्या घेऊन टोकाई कारखान्यावर आलेले पाहायला मिळतात. मोठ्या संख्येने कर्मचारी आपल्यासोबत उपस्थित आहेत. एकंदरीत काय तुमच्या मागण्या आहेत, काय सांगसाल? आमच्या मागण्या म्हणजे टोकाई सहकारी कारखान्याचे मी कामगार अध्यक्ष आहे आणि आजपासून म्हणजे 2014 पासून सतत कर्मचारी कायम आणि हंगामी कारखान्यामध्ये काम करतात आणि त्यांचा आज एक 10 ते 11 महिने झाले पगार नाही. पुन्हा PF कपात करून घेतला कारखान्याने, ते सुद्धा भरलेला नाही. रेग्युलर पगार नाहीत आणि त्याला लॅब देऊन पुन्हा आता नवीन कोणती तुळजाभवानी आणून कारखाना कर्मचारी नवीन भरून काम करायलेत. कर्मचाऱ्याचा कोणत्या विचार नाही. 10-20 कर्मचारी फक्त कामावर घेतलेले आहेत. त्याकरता आमचं म्हणणं एकच आहे की आमचा मागला फायनल पगार देण्यात यावा, PF भरण्यात यावा आणि शेतकऱ्याची राहिलेली FRP सुद्धा देण्यात यावा. आम्ही सभासद हो, कारखाने आमचे ऊस सुद्धा आलेले आहेत, कर्मचारी सुद्धा आम्ही भागातले आहोत. त्याकरता आम्ही कारखाना इतके दिवस जोपासला. बगर पगारीचा कारखान्याचे सतत 3-3 वर्षे काम केले. कारखान्यामध्ये 10-10 महिने पगार नव्हता. 11-11 महिने आम्ही उपोषण मागे केलेले आहे 10-12 दिवसाचं. त्यावेळेस तरी बी अजून कारखाना सतत अशी डबगाई दाखीत आहे. अजूनही बी रेग्युलर मध्ये काहीच नाही. त्याकरता आमचं मॅनेजमेंटला एवढंच म्हणणं आहे की आमचा मागील सर्व टोटल पगार देण्यात यावा, PF भरण्यात यावा आणि रेग्युलर सगळे कर्मचारी अजून ज्या त्या हुद्द्यावर कामावर घेण्यात यावा अशी आमची मागणी आहे. सर्व नक्कीच आपण पाहिलं असेल, स्थानिकचे शेतकऱ्यांच्या पोरायला सोडून बिहारी लोकांना कामावर ठेवल्यामुळे कर्मचारी आक्रमक देखील झालेले पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत आणखी काही कर्मचारी आहेत. काय सांगसाल, काय विनंती केली तुम्ही प्रशासनाकडे? नक्कीच आमची विनंती एवढीच आहे की जे मधात जे बिहारी लोक कामावर घेतलेले आहेत, अजूनपर्यंत कोणताही यांचा तुळजाभवानी सोबत करार झालेला नाही. आणखी आज असं काही कागदपत्री काही दिलेलं नाही. काही कर्मचारी इथे नोटीस काढलेली होती. त्या नोटीसवर आवक जावक क्रमांक नाहीये आणि नंतर इथून परभणीला जाऊन तिथे आमच्या याच्यात हे केलेलं आहे, कर्मचाऱ्यांना जॉईन करून घेण्यात आलेलं आहे तुळजाभवानी नावावर. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की स्थानिकचे लोक सोडून बाकीचे जे भरलेले आहेत त्यांना समजा संधी देतात. तर आम्ही 2014 पासून काम करत आहे. तर आमचं काय आहे? एकंदरीत पाहिलं असेल, स्थानिकच्या लोकांना सोडून बिहारी लोकांना कामावर ठेवल्यामुळं यांच्यावर दुजाभाव केलेला देखील पाहायला मिळतो. अशी देखील परिस्थिती निर्माण झाली. आपल्यासोबत आणखी काही कर्मचारी युवक आहेत. शेतकऱ्यांच्या मुलाला सोडून बिहारी लोकांना कामावर ठेवल्यामुळे आक्रमक झालेले आहेत. काय सांगणार, काय मागणी आहे? कोणाला कामावर ठेवलंय आणि तुम्हाला कधीपासून काढले? म्हणजे एकंदरीत आम्ही 2014 पासून इथं काम करतोय. पण आता यावेळीचे शिवाजीराव जाधव साहेबांनी जे भोंगळा कारभार केला त्यानंतर त्यांचा काय करार झाला आहे त्यांचं त्यांना माहित. पण ज्या वेळेस त्यांनी तो काही करार केला, आता जे 50-60 कामगार आलेत बिहारचे, त्या बदल्यात आम्हाला बोलावून आलं नाही आणि जे आमचे 20 कर्मचारी घेतलेत त्यांना एकंदरीत समजा बंद खोलीमध्ये त्यांचं काय ठरलं ते आम्हाला माहित नाही. त्याच्यामुळं आमची अशी मागणी आहे की येत्या 7 तारखेपर्यंत आम्हाला जे आहे ते निर्णय द्यावा, नाही तर 8 तारखेपासून उद्या आम्ही कारखान्याला कुलूप लावून गेट समोर बसणार आहोत. नक्कीच आपण पाहिलं असेल, लवकरात लवकर जर मागणी मान्य नाही केली तर कारखान्याला कुलूप लावणार असा देखील इशारा दिलेला पाहायला मिळतोय. आपल्यासोबत आणखी काही आहेत. काय सांगणार, सर्व शेतकऱ्यांचे असो मुलं बाळ इथं कामाला होते, त्यांना काढून बिहारी लोकांना ठेवण्यात आले. काय परिस्थिती निर्माण झाली सध्या? त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. तुम्ही पण आहात इथं, काय सांगसाल? गेल्या 11 महिन्यापासून या कर्मचाऱ्याला पगार नाही आणि गेल्या वर्षी जे हंगामी कर्मचारी घेतले होते या कर्मचाऱ्याला गेल्या 2 महिने काम करून घेतलं. यायला 5,000 रुपये काहीतरी ऍडव्हान्स दिले म्हणून असं काही कर्मचारी सांगतात. या मॅनेजमेंटला खरं म्हणजे कर्मचाऱ्याची कदर नाही, शेतकऱ्याची कदर नाही. फक्त हे स्वतः कसे पैसे मिळतात. आता काल परवा आम्हाला अशी माहिती आहे की याचा करार झालाय म्हणाली ती, पण आजच्या लेवलला करार कुठे नाही. आम्ही हायकोर्टात सुद्धा याचिका टाकली याच्या विरोधात. यायनं 10-10 लाख रुपये या संचालकाने घेतले आणि सह्या केल्या. 1 फेब्रुवारीत संचालक काय म्हणत, शिवाजीरावनं 8 महिन्यापासून हे घेतली नाही मीटिंग. आता मीटिंग घेतली नाही आणि आता हे संचालक पुन्हा त्याच्या बगलत जाऊन बसलेत. आणि काल परवा एक लोकमतला बातमी पाहिली की एक संचालक म्हणते की 11 महिन्यापासून मीटिंग नाही. मग ह्या मिटिंगा नाहीत, कुठला व्यवहार नाही, मग हे कारखाना दिलाय कसा? हे एक आम्हाला खरं म्हणजे घोड आहे. आता उद्या आमची 10 तारखेला कोर्टात हिअरिंग आहे, त्याच्यात काय येईल ते उघडं होईल. आणि दुसरी गोष्ट हे म्हणतात सहयोग तत्वावर करार केलाय.
आणि तुळजाभवानीच्या काही कर्मचाऱ्याला पत्र दिलेत की प्रायव्हेट लिमिटेड टोकाई तुळजाई प्रायव्हेट लिमिटेड म्हणून काही जॉईन केलेत आणि त्याच्यावर घेतलं की इथंही नोकरी करावं लागेल नाही तिथं हो किंवा नाही करा असे काही कर्मचाऱ्यांनी घेतले. आमचं एकच म्हणणं आहे की बा हे जे काही कर्मचाऱ्यांनी 11 महिन्यापासून काम केले याचा पहिला हिशोब करा, याच्या काय जे पगारी आहेत ह्या द्या आणि मग काय जे असेल ते तुमचा करार झालाय न झालाय ते पाहू द्या. आम्ही सभासद म्हणून गेल्या 3 वर्षापासून आम्ही टोकाई संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा चालू आहे. तुम्हाला चांगलं माहित आहे यायनं पैसे टाकलेत, किती काढलेत. मी आजही सांगतो की शिवाजीराव जाधवनं गेल्या 7 वर्षात 80 ते 90 कोटी या कारखान्यातून काढले आणि शेतकऱ्याचे पैसे द्यायचं म्हणलं की यायला लढू येते, कर्मचाऱ्याच्या पगारी द्यायच्या म्हणलं की लढू येते. मला सांगा तुम्ही MSC बँकेचे 7,65,00,000 भरली, मग शेतकऱ्याचे द्यायला काय तुम्हाला झालं? कर्मचाऱ्याचे का दिलं नाही? बरं कर्मचाऱ्याचा आता उदरनिर्वाह कसं करतात? अहो हे रोजाना जातात याच्या बायका आणि इथं काम करतात. किमान यायला इतकी तर जाण पाहिजे या संचालक बोर्डाला. बा कर्मचाऱ्याचं धकत असेल कसं, लेकरं आहात, बायका आहात, उद्या लेकराचं शिक्षण आहे, पैसे द्यायचे कुठून, करायचे किमान तुम्ही 2 पगारी तरी करणं भाग आहे. सीझन झाल्यावर साखर विकली तुम्ही 4 कोटी त्या तुळजाभवानीचे घेऊन शेतकऱ्याला द्यायला आणि गावाला बातमी दिली की पैसे दिली. अरे काय लाज आहे तुम्हाला? तुमच्या आपल्यासोबत आणखी काही कर्मचारी आहेत, काय सांगणार कशी परिस्थिती निर्माण मी झाली? या कारखान्यामध्ये 2008 पासून काम करतो. जवळपास 20 वर्ष झाले. आज माझा मुलगा 12वीला एक आहे आणि 9वीला एक आहे. दोघांचेही शिक्षण बंद झाले आणि मी त्यांना माळो वगैरे रोजमजुरी करून खायला महाग झाले. मी सतत ड्युटी केलो या कारखान्यात. आम्हाला असं सांगण्यात आलं 21ची GB झाल्यानंतर तुम्हाला सगळे पैसे मिळणार सुरक्षा विभागाला. त्याच्यानंतर पुन्हा सांगण्यात आलं आता बाई येणार आहे, 1 तारखेला बाई आली की पूर्ण पगारी देऊन टाकणार. त्याच्यानंतर पुन्हा 1 महिना ड्युटी केली. 14 ऑगस्टला बाई येणार आहेत म्हणले, बाई आली की 16-17ला पूर्ण पगार देणार झेंडा झाले की. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही लास्ट पर्यंत रोज मजुरी करून 31 ऑगस्टची सुद्धा मी ड्युटी केली आणि त्याच्यानंतर पुन्हा म्हणले आता पुढील पगारी होणार आहेत म्हणले. कोणते साहेब येणार आहेत कदम, ते आल्यावर तुमचे फॉर्म भरून घेऊ, पगारी देऊ. असं करत करत 11 महिने झाले. सगळे देशोधडीला लागले. आज माझ्या घरी परिस्थिती एवढी बिकट आहे की माझ्या आता 8 माणसं खाणार आहेत आणि राशन सुद्धा नाही. यांच्या पगारी शिवाजीराव देतो, आज देतो, उद्या देतो, MD देतो, तारकावर तारका म्हणून एवढी परिस्थिती बेकार आहे. आज माझे पोरं दोन्ही बी रोजानं काम करून लावलेत मी नेऊन. 8 दिवस झाले मी ड्युटीला. समजा 21 तारखेपासून आलो ना, 31ची लास्ट केली आणि आता आपल्याला कुठंतरी कामाला जाऊन आपल्या लेकरा बाळाला खायला आणावं लागलं. एवढी परिस्थिती बेकार आहे सुरक्षा विभागामध्ये. नक्कीच आपण पाहिलं असेल टोकाई सहकारी कारखान्याने लवकरात लवकर प्रशासनाने यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एकंदरीत उदरनिर्वाहाचा देखील यांचा प्रश्न निर्माण झालाय आणि लवकरात लवकर यांच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर टोकाई कारखान्याला कुलूप लावू असा देखील इशारा दिलेला पाहायला मिळतोय. आता प्रशासन याच्याकडे किती लवकर लक्ष देणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, टोकाई, हिंगोली.